सेवा मंडळ व आयोजित पालखी सोहळा 2025 आमचं हे 18 वर्ष। ज्याप्रमाणे पहिल्या वर्षी पालखी जशी आनंदाने वाजत गाजत निघाली होती, त्याचप्रमाणे या 18 वर्षाची पालखी साईबाबांची पालखी वाजत गाजत निघाली होती। या पालखी सोहळ्यामध्ये आमच्या गावातील सर्व लहान मुलांपासून महिला मंडळ, सर्व वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। मी नेहमी सांगत आलो की हा आमच्या गावासाठी एक चमत्कार आहे, तर संपूर्ण गाव आमचा हा एकत्र आहे। साईबाबा चरणी मी एकच प्रार्थना करेन की ज्याप्रमाणे आमचा गाव हा एकत्र आहे, एकोप्याने राहत आहे, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सहभागी होत आहे, अशाच पुढेही होत राहू दे ही साईचरणी मी प्रार्थना करेन। तसेच या पालखी सोहळ्यामध्ये ज्या ज्या साई भक्तांनी, ज्या ज्या साई सेवकांनी, ज्या ज्या साई पदयात्रेंनी सहभाग घेतला, त्या सर्वांच्या आयुष्यात जीवनात सुख समृद्धीचे दिवस येऊ दे, त्यांच्या व्यवहारात, त्यांच्या कामधंद्यामध्ये चांगली प्रगती होऊ दे ही साईचरणी मी प्रार्थना करेन। तसेच आम्हाला या पालखी सोहळ्यानिमित्ताने ज्याने ज्याने अन्नदान केलं, वस्तुरूपी दान केलं, त्या सर्वांच्या जीवनात, त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या व्यवहारात चांगली त्यांची प्रगती होऊ दे, त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, हीच मी आई शेलूमाते चरणी आणि साईबाबा चरणी प्रार्थना करतो। साईबाबांवर असलेलं प्रेम, साईबाबांचे आचार विचार आम्ही सर्वांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करतो। साईबाबांची भक्ती, साईबाबांचं एक ध्यान, आपण चालत असताना साईबाबांचं एकच नाव मनात येतो, ओम साईराम, जय साईराम। साईबाबांचं तर मी तुम्हाला एकच सांगेन तर एकदा फक्त साईबाबांची वारी करून पहा, तुम्हाला नक्कीच त्याचा सुखद अनुभव भेटेल। वारी केल्यावर जो अनुभव प्रत्येकाला आला आहे, त्यांनी प्रत्येकाने जाणून घेतलेला आहे की साईबाबांची वारी काय असते। त्याचप्रमाणे मी तुमच्या माध्यमातून एकच सांगेन तर प्रत्येकाने एकदा तरी जीवनात साईबाबांची वारी करावी। जय जय साईराम। आणि आपले आचार्य जो त्यांनी स्वीकार